पार्श्वभूमीवर संपूर्ण नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली होती। या नाकाबंदी दरम्यान पोलिसांकडून टू व्हीलर धारक तसेच फोर व्हीलर धारक यांच्या गाड्या अडवून कागदपत्रांची तपासणी तसेच कोणी ड्रिंक करून गाडी चालवत असेल तर त्याच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई पोलिसांनी करण्यात आली आहे। यावेळी संपूर्ण नाशिक शहरामध्ये 1500च्या वर पोलीस नाशिक शहरामध्ये तैनात करण्यात आले होते। प्रतिनिधी अमर सोळंके, BBS न्यूज, नाशिक। तीन वर्ष साजरा करताना सर्वांनी कायद्याचं पालन करावं। मी प्रथमतः सर्व नाशिक मधील नागरिकांना नवीन वर्षाच्या ॲडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो आणि मी सर्वांना सांगेल की आज 31 डिसेंबरमुळे हा जो नवीन वर्षाचं स्वागत करणार आहेत लोक तर फार धुमधडाक्यात करतात। तर शहरामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदीचे पॉईंट लावण्यात आलेले आहे। मी लोकांना आवाहन करेल की कायद्याचं पालन करून आपण नवीन वर्ष साजरं करावं आणि नाकाबंदी पॉईंटमध्ये आपण ट्रॅफिकचे अंमलदार आहेत सोबत, त्याच्यामध्ये ब्रीथ आणायचं मशीन आहे जेणेकरून आपण अल्कोहोल घेतलं की नाही समजतं तर अल्कोहोल घेऊन कोणीही वाहन चालू नका आणि आपला जीव गमवू नका। ब्रीथ आणायचं मशीनने आपल्याला अल्कोहोल घेतलं की नाही समजतं आणि आपण जर त्याच्यामध्ये टेस्ट पॉझिटिव्ह आली तर कोर्टात खटला पाठवून त्याला 10,000 रुपये दंड होतो। त्याच्यामुळे मी सांगेल कोणालाही की अल्कोहोल घेऊन कोणीही वाहन चालवू नका आणि सर्वांना पुन्हा एकदा मी नवीन वर्षाची शुभेच्छा देतो।